गुड मॉर्निंग स्टुडंट. विद्यार्थ्यांनो, आजचा आपला टॉपिक आहे कॉन्ग्रुअन्स ऑफ सेगमेंट. सेगमेंट कशा पद्धतीने कॉन्ग्रुअन्स असतात एकमेकांना ते आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये पहा, ॲक्टिव्हिटी दिली आहे तुम्हाला, दोन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी पहा, ॲक्टिव्हिटी फर्स्ट, टेक अ रेक्टँग्युलर पेपर, प्लेस टू अपोजिट साईड वन अपॉन द अदर, दे कॉन्साईड एक्झॅक्टली. जर आपण एखादा पेपर घेतला, रेक्टँग्युलर पेपर, आणि त्याला असं या पद्धतीने असं फोल्ड केला तर काय दिसेल तुम्हाला? ही जी पहिली साईड आहे, पहिली साईड आणि दुसरी साईड, या दोन्ही साईड म्हणजे या पद्धतीने, ही एक साईड आणि ही दुसरी साईड, रेक्टँग्युलर पेपरच्या त्या दोन साईड, अपोजिट साईड, त्या कसं असतात? एक्झॅक्टली सेम असतात. त्याची लेंथ कशी असेल? सेम. म्हणजे ही जी लेंथ आहे इथनं, तर आपण मेजर केलं लेंथ, ही लेंथ जेवढी असेल, पहिल्या साईडची लेंथ जेवढी असेल तेवढीच लेंथ काय असेल? ह्या दुसऱ्या साईडची असेल. म्हणजे त्या दोन्ही लेंथ कशा असतात? एक्झॅक्टली कॉन्ग्रुअंट्स असतात. ठीक आहे. सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये पहा, यूज द रुलर, मेजर द लेंथ ऑफ सेगमेंट ए बी अँड पी क्यू. आता दोन सेगमेंट तुम्हाला दिलेले आहे. पहिली सेगमेंट आहे ए बी सेगमेंट, लेंथ ऑफ सेगमेंट ए बी मेजर करायची आहे. सेकंड आहे लेंथ ऑफ सेगमेंट पी क्यू, दोन्ही सेगमेंटची लेंथ मेजर करायची. तर आपण लेंथ ऑफ सेगमेंट ए बी मेजर करू. लेंथ ऑफ सेगमेंट ए बी दिलेली आहे तुम्हाला 4.3. 4.3 दिलेली आहे. ठीक आहे. आता सेकंड सेगमेंट पहा, पी क्यू सेगमेंट, ही सुद्धा किती दिली आहे तुम्हाला? 4.3. म्हणजे दोन्ही सेगमेंट कसे आहे? सारखे आहे. 4.3 अँड दिस इज ऑल्सो सेगमेंट 4.3. म्हणजे लेंथ ऑफ सेगमेंट इज इक्वल टू 4.3 अँड लेंथ ऑफ सेगमेंट पी क्यू इज ऑल्सो 4.3. दोन्ही सेगमेंट कसे आहे? कॉन्ग्रुअंट आहे, सारखे आहे, सारख्या लेंथ आहे. कॉन्ग्रुअंट अजून यायचं आपल्याला वर्ड. दोन्ही लेंथ सेगमेंट ह्या सारखे आहे, इक्वल आहे, इक्वल लेंथचे आहे. तर यावरून आपण असं म्हणू शकतो की इट मीन्स दॅट लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुअंट सेगमेंट पी क्यू. ए बी सेगमेंट, ए बी या सेगमेंटला पी क्यू ही सेगमेंट कसं आहे? कॉन्ग्रुअंट आहे. मग कॉन्ग्रुअंट आहे म्हणजे काय आहे? त्यासाठी आपल्याला जसं आपण कॉन्ग्रुअन्स हा शब्द वर्ड लिहू, तर त्याच्यासाठी एक सिम्बॉल तुम्हाला दिला आहे. अशा दोन लाईन करायच्या ड्रॉ, इक्वलचं साईन करायचं हा, आणि वरती या पद्धतीने असा, या पद्धतीने हा सिम्बॉल आहे कॉन्ग्रुअंटचा. म्हणजे कॉन्ग्रुअंट हा वर्ड न लिहिता आपण हा त्याचा काय लिहिणार आहोत? सिम्बॉल लिहिणार आहोत. तर आपण हे आता इथे बघितलं आहे, ए बी आणि पी क्यू या सेगमेंट कॉन्ग्रुअंट आहे. तर आपण इथे कसं लिहू शकतो? सेगमेंट ए बी, इथे लिहायचं सेग, ए सी जी, सेग म्हणजे सेगमेंट ए बी कॉन्ग्रुअंट. हे साईन कशाचं आहे? कॉन्ग्रुअंट. इथे लिहायचं कॉन्ग्रुअंट. कॉन्ग्रुअंट न लिहिता आपण त्याचा सिम्बॉल लिहू कॉन्ग्रुअंट. सेग, सेग म्हणजे सेगमेंट. पी क्यू, ए बी सेगमेंट ए बी, वाचताना कसं वाचायचं याला? सेगमेंट ए बी कॉन्ग्रुअंट सेगमेंट पी क्यू, या पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. नाव आय नोमध्ये पहा, इफ गिवन लाईन सेगमेंट आर इक्वल इन लेंथ दे आर कॉन्ग्रुअंट. कुठल्याही दोन लाईन सेगमेंट असेल किंवा 3 असेल, आणि तर ते त्या जर कॉन्ग्रुअंट असेल, इक्वल असेल, एक तर आपण रुलरने त्याला मेजर करू, किंवा आपल्याकडे डिवायडर आहे, या डिवायडरने सुद्धा आपण त्याला मेजर करू शकतो की पहिली जी दिलेली लेंथ आहे, दुसरी जी लेंथ आहे, ते इक्वल आहे की नाही आहे, कॉन्ग्रुअंट आहे की नाही आहे, असं आपण त्याला म्हणू शकतो. तर इथे पहा, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुअंट सेगमेंट पी क्यू दिला आहे. जर इफ गिवन लाईन सेगमेंट आर इक्वल इन लेंथ दे आर कॉन्ग्रुअंट, दिलेल्या लाईन सेगमेंट जर इक्वल लेंथच्या असेल तर त्याला आपण कॉन्ग्रुअंट आहे असं आपण म्हणू शकतो. फर्स्ट, इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रुअंट सेगमेंट पी क्यू, इथे या ठिकाणी ए बी आणि पी क्यू या दोन्ही सेगमेंट एकमेकांना कॉन्ग्रुअंट आहे, ते आपण इथे लिहिलेलं आहे. सेगमेंट ए बी कॉन्ग्रुअंट सेगमेंट पी क्यू. जर सेगमेंट ए बी ही पी क्यूला जर कॉन्ग्रुअंट असेल, म्हणजेच ही जी पी क्यू आहे, पी क्यू काय राहणार आहे? ए बीला कॉन्ग्रुअंट आहेच. दोन्ही एकमेकांना कॉन्ग्रुअंट आहेत. आपण इथे असं लिहू शकतो, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुअंट सेगमेंट पी क्यू असं पण लिहिता येईल, आणि सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुअंट सेगमेंट ए बी या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. नंतर पहा, जर 3 लाईन सेगमेंट दिल्या असतील तर आपण त्याला असं लिहू शकतो की सेगमेंट ए बी कॉन्ग्रुअंट सेगमेंट पी क्यू, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुअंट सेगमेंट पी क्यू. ही झाली पहिल्या या 2 सेगमेंट कॉन्ग्रुअंट आहे. मग पी क्यूला थर्ड सेगमेंटसुद्धा कॉन्ग्रुअंट असेल, ज्याचं नाव एम एन आहे, म्हणजे आपण इथे लिहू शकतो पी क्यू कॉन्ग्रुअंट सेगमेंट, सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुअंट सेगमेंट एम एन. ठीक आहे. पहिल्याला दुसरी सेगमेंट कॉन्ग्रुअंट आहे, दुसऱ्याला तिसरी सेगमेंट कॉन्ग्रुअंट आहे. त्याचप्रकारे पहिल्याला
थर्ड सेगमेंटसुद्धा कॉन्ग्रुएंट राहू शकते. म्हणजे सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट एम एन. या पद्धतीने आपण तिन्ही सेगमेंट एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे, इथे दिलेलं आहे. इन अदर वर्ड, इफ वन लाईन सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू अनादर अँड दॅट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड, देन फर्स्ट सेगमेंट इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट टू थर्ड. म्हणजे पहिली सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटला कॉन्ग्रुएंट आहे, दुसरी सेगमेंट तिसऱ्या सेगमेंटला कॉन्ग्रुएंट आहे. याचाच अर्थ पहिली सेगमेंट ही थर्ड सेगमेंटला काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. या पद्धतीने इथे कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट कशा असतात ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. नंतर पहा नेक्स्ट पेजवर, पेज नंबर 8वर पहा, तुम्हाला इथे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये पहा, टेक अ बॉक्स, मेजर द लेंथ ऑफ ईच ऑफ इट्स एजेस, विच ऑफ देम आर कॉन्ग्रुएंट. एक तुम्हाला बॉक्स घ्यायचा आहे कुठलाही, आणि त्यामध्ये तुम्हाला त्या बॉक्सच्या ज्या लेंथ दिलेल्या एजेस आहे त्या तुम्हाला मेजर करायच्या आहे की कुठल्या कुठल्या लेंथ कॉन्ग्रुएंट आहे, त्याचे तुम्हाला नाव लिहिता येईल. सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये पहा, एक शेप तुम्हाला दिला आहे. फ्रॉम द शेप, कुठला शेप आहे हा जो शेप आहे तो क्युबाइड शेप आहे. कुठला शेप आहे हा, क्युबाइड शेप आहे. फ्रॉम द शेप बिलो गिवन बिलो राईट द नेम ऑफ द पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट. तुम्हाला कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट लिहायचं आहे. पहा एकदम इझी आहे. तसं पहिल्यांदा त्यांनी लिहून दिलेलं आहे, ए बी सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी सी. कुठे आहे ए बी, बघा ही ए बी, ए टू बी ही आहे इथे. ए बीला काय कॉन्ग्रुएंट आहे, डी सी ही वरची ए बी, आणि हे डी सी हा वरचा भाग, हा ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट डी सी. या सेगमेंटला ही आणखीसुद्धा सेगमेंट कॉन्ग्रुएंट असेल, पण आपण आता एकच पेअर त्याची लिहिणार आहोत. ए बीला सेगमेंट डी सी ही कॉन्ग्रुएंट आहे. कशावरून लिहिलेलं आहे आपण हे, आपण मेजर केलं कंपॉसने. तुम्ही तुमच्याकडे डिवायडर आहे त्यांनी मेजर करू शकता, तुमच्याकडे रुलर आहे त्यांनी तुम्ही लेंथ मेजर करू शकता. ए बी ही इज इक्वल टू डी सी, सी डी आणखीसुद्धा असेल, ठीक आहे, पण आपण आता एकच पेअर लिहिणार आहोत. दुसरा आहे ए ई सेगमेंट ए ई. एची लेंथ पहा किती आहे, तर या डिवायडरने आपण एची लेंथ मेजर करू. ए टू ई, ए ई, ए ई पहा हा या पद्धतीने ए ई, हां ए टू ई. ए ई इज कॉन्ग्रुएंट टू बी एच. या ए ई ही बी एचला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे ए ईची लेंथ जेवढी आहे तेवढी बी एचची आहे. थर्ड आहे ई एफ, थर्ड आहे ई टू एफ. या पद्धतीने ई एफ, ई एफ ही जी आहे ई एफची लेंथ जी काही असेल तेवढीच लेंथ कशाची आहे, एच जीची आहे. ई एफ सेगमेंट ई एफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट एच जी. ओके. अँड फोर्थ आहे डी एफ, डी एफ सेगमेंट डी एफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी जी, वा सेगमेंट सी जी. या पद्धतीने या 4 सेगमेंट यामध्ये दिलेले आहे, कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर दिला आहे प्रॅक्टिस सेट नंबर 6. क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये पहा, राईट द नेम ऑफ द पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट. राईट द नेम ऑफ पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट. तुम्हाला काही सेगमेंट ड्रॉ करून दिलं आहे, त्यापैकी कुठल्या लाईन सेगमेंट या कॉन्ग्रुएंट आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. यूज अ डिवायडर टू फाइंड देम. कुठल्या लाईन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे ते तुम्हाला शो करायसाठी तुम्हाला डिवायडर दिलं आहे. डिवायडरवरून तुम्ही सहज सांगू शकता की कुठल्या लाईन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे. तर आपण पाहू कुठली एक लाईन सेगमेंट घेऊ, कुठली आपल्याला एक लाईन सेगमेंट घेता येईल. फॉर एक्झाम्पल आपण समजा एम एन घेतलं किंवा जी एम घ्या, कुठलीही घ्या. जी एम घेऊ आपण, समजा जी एम, जी टू एम हे डिस्टन्स पहा. डिवायडरमध्ये घेतलं मी जी टू एम. जी एम हे जे डिस्टन्स आहे तेवढंच कशाचं डिस्टन्स आहे, जी डीचं आहे का, नाही आहे. जी ईचं आहे का, नाही आहे, थोडं कमी आहे. जी एम जी नंतर इथे आहे का, नाही आहे. हां हे सुद्धा आहे, जी आर आहे. जी एम इज इक्वल टू जी आर आहे. त्यानंतर हे नाही आहे, आणि जी एम इज इक्वल टू जी एन आहे. म्हणजे जी एम आणि जी एन या 2 सेगमेंटचं डिस्टन्स सारखं आहे. सोबत जी आरचं पण आहे. आपण कुठली एक लिहू शकतो, जी एम इज इक्वल टू जी एन असं लिहू शकतो, और जी एम सेगमेंट जी एम कॉन्ग्रुएंट सेगमेंट जी आर लिहू शकतो. इथे लिहिता येईल सेगमेंट फर्स्ट सेगमेंट जी एम, हे 2 लाईन अशा करायचे इक्वलचा साईन, आणि वरती या पद्धतीने असा
कॉन्ग्रुरंटचं सिम्बॉल आहे हा सेगमेंट जी एम कॉन्ग्रुरंट सेगमेंट जी एम कॉन्ग्रुरंट सेगमेंट जी एन असं लिहू शकतो. ठीक आहे. सेकंड आहे, सेकंड नंबर पहा, कुठलीही सेगमेंट घेता येईल. जी बी घेतली आपण समजा, जी टू बी, जी टू बी ही जर आपण लाईन सेगमेंट घेतली जी टू बी, जी बी, तर जी बीला कॉन्ग्रुरंट सेगमेंट पहा काय आहे, जी सी आहे जी बी कॉन्ग्रुरंट जी सी आहे. लिहिता येईल आपल्याला इथे सेगमेंट ए सी जी सेग लिहायचं इथे सेगमेंट जी बी कॉन्ग्रुरंट सेगमेंट जी सी, जी बी कॉन्ग्रुरंट जी सी, या दोन सेगमेंट कॉन्ग्रुरंट आहे. थर्डमध्ये पहा, आपण जर थर्ड घेतली सेगमेंट जी आर, ही जी आर घेतली समजा, सेगमेंट जी आर याची जेवढी लेंथ आहे तेवढी सेगमेंट कुणाची आहे, जी एमची आहे. म्हणजे जी आर आणि जी एम या कॉन्ग्रुरंट आहे. लिहायचं इथे सेगमेंट जी आर कॉन्ग्रुरंट सेगमेंट जी एम. आता एक पेअर राहिलेली आहे, तर पहा जी डी आपण घेऊ एखादी, कुठली घेता येईल, जी डी घ्या आपण समजा, फॉर एक्झाम्पल जी डी घेतली, जी टू डी, जी डी हे डिस्टन्स पहा, मेजर करा. तेवढं डिस्टन्स कशाचं आहे, जी एनचं आहे का, नाही आहे. जी डी हे डिस्टन्स कशाचं आहे, जी डी एवढं डिस्टन्स आहे का, जी डीचं डिस्टन्स पहा घेतलं. जी एमचं पण नाही आहे, जी एनचं पण नाही आहे, जी बीचं पण नाही आहे, जी आरचं पण नाही आहे. म्हणजे कुठली, म्हणजे जी डी हे जे सेगमेंट आहे, लाईन सेगमेंट आहे, याला कुठलाही कॉन्ग्रुरंट सेगमेंट नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण ते कॅन्सल करू. नंतर पहा जी आर घेऊन पाहू आपण इथे, सेगमेंट जी आर ही घेतली आपण, जी आरला पहा कुठली कॉन्ग्रुरंट आहे, सारखे आले नाही पाहिजे. जी आरला आपण इथे पहा जी आरची सेगमेंट जी एम लिहिलं, जी आर सेगमेंट कॉन्ग्रुरंट जी एम लिहिलं होतं. पण आता जी आर परत आपण एक घेतली तर तिला कॉन्ग्रुरंट सेगमेंट दुसरी असली पाहिजे. जी आर कॉन्ग्रुरंट सेगमेंट पहा कुठली आहे, जी एन. जी आर आणि जी एनची लेंथ सारखी आहे, ते आपण लिहू शकतो. सेगमेंट जी आर कॉन्ग्रुरंट सेगमेंट जी एन. ओके, या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. सारखे आले का कुठे पेअर, नाही. जी एम जी एन, जी बी जी सी, जी आर जी एम, जी आर जी एन, सगळे वेगवेगळे आहे. या पद्धतीने क्वेश्चन नंबर 1 सॉल्व तुम्हाला करता येईल. क्वेश्चन नंबर 2 पहा, ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजॉइनिंग पॉईंट शो ऑन इट इक्वल, हेन्स फिल इन द ब्लँक्स. या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. फर्स्ट दिलेला आहे, तुम्हाला एक लाईन सेगमेंट काढून दिलं आहे आणि सारख्या डिस्टन्सवर काही पॉईंट दिला आहे, पॉईंट क्यू पी झेड वाय एक्स डब्ल्यू ए बी सी, या पद्धतीने. तर पहा सेगमेंट ए बी, कुठे आहे ए बी, हां ए बी. हे ए बीचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं आणखी कुठल्या सेगमेंटचा, हे जे डिस्टन्स आहे तेवढं आणखी कुठे आहे, आपण लिहू शकतो बी सी. ए बी इज इक्वल टू बी सी और ए बी इज इक्वल टू ए क्यू, काही पण लिहू शकतो. तर सेगमेंट ए बी कॉन्ग्रुरंट, सिम्बॉल दिला आपण कॉन्ग्रुरंट सेगमेंट ए बी कॉन्ग्रुरंट सेगमेंट बी सी असं लिहिता येईल. कुठले घेता येईल, पी क्यू पी पण क्यू पी घेता येईल, पी झेड घेता येईल, पी वाय घेता येईल, वाय एक्स घेता येईल, एक्स डब्ल्यू घेता येईल. म्हणजे ए बी हे जे डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स कुठल्या सेगमेंटचं आहे ते लिहायचं आहे. सेगमेंट पी ए पीला कॉन्ग्रुरंट सेगमेंट पहा, ए टू पी पहा, ए टू पी, ए पासनं पी पर्यंत डिस्टन्स हे पहा एवढं आहे. एवढं सारखं डिस्टन्स दुसऱ्या 2 पॉईंटचं असलं पाहिजे. आपण घेऊ बी झेड, ए पी इज इक्वल टू बी झेड, ए पी इज इक्वल टू सेगमेंट बी झेड. पहा ए टू पी पहा, ए पी इज इक्वल टू बी झेड. आलं लक्षात. नंतर आहे सेगमेंट ए सी डिस्टन्स पहा कुठे आहे, हा ए टू सी हा पॉईंट आहे. ए टू सीचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स ए टू एक्सचं आहे, ए टू सी ए टू एक्स, इथे लिहिता येईल सेगमेंट ए एक्स. नंतर पहा बी वाय कुठे आहे, बी वाय बी टू वाय हे डिस्टन्स आहे. तर आपल्याला बी टू वाय जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स सी टू एक्स घेता येईल, सी एक्स
लक्षात आलं. बी वाय हे जे डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स जर मी हा कुठे ठेवलं, सीवर पॉईंट ठेवला, तर हा कुठे मिळाला मला इथे, सी एक्स. जे सी एक्स आणि बी वाय हे इक्वल डिस्टन्स आहे. नंतर आहे वाय क्यू पहा, वाय टू क्यू जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स आहे वाय क्यू वाय ए, सेगमेंट वाय क्यू वाय ए. आणि लास्ट आहे बी टू डब्ल्यू हे जे डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स आहे डब्ल्यू वाय. या पद्धतीने तुम्हाला ही एक्झरसाइज सॉल्व करायची आहे. थँक्यू.